Your friend is not a normal guy. He's a warrior of light. That guy is an obstacle between you and Maya. तुझ्या मनात कुठेतरी खोलवर तिचा अंश आहे. तिला ओळखायचा प्रयत्न कर. Do you see her? Tara, talk to me. Do you see her? Look into her eyes. Now you recognize her. She will show you what you haven't seen. ऐक, त्याची डेस्टिनी त्याला इथपर्यंत घेऊन आली. You must do your part now. Kill Godspeed. सर, इज एव्हरीथिंग ओके? हा नमिका मॅडम, अहो एकदम चिल मध्ये. अच्छा. काय नाही, त्या हंटरला भेटायला आलोय. अनामिका, येस. विशालला पण सांगा. आणि हो, तुम्हाला जे काम सांगितलं ना ते पण कम्प्लीट करा. ठीक आहे सर. हा बोल रे. शेट काय करताय? काय नाही, उन्हात बसलो इथे विटामिन सी साठी. सी नाही हो, डी. हा तेच डी. सगळं सांगावं लागतं. ए हरामखोर, तुला काम सांगितलं होतं ना गॉडस्पीडला तोडायला, काय केलंस तू? शेट मिस्टेक झाली तेव्हा. एकतर काय झालं, बस येऊन पडला होतास तू. भरोश्याचा लायकीचा नाही आहेस तू. स्ट्रेस होता, समजून घ्या. तू थोबाड बन ठेव. आणि तुला साईड किक म्हणून ठेवला होता, पण तुझ्यामुळे 5 मिनिटाचा मोनोलॉग ऐकावा लागला होता मला गॉडस्पीडचा. मी दिलगिरी व्यक्त करतो ना शेट. चाल. ओ शेट, ओळखलं का? क्रॅकन मेला असं सगळ्यांना वाटलेलं, पण एनएक्सने त्याला लपवून ठेवलेलं. एनएक्स म्हणजे यांचे नरोळे अण्णा. अच्छा, मोठे झाला ना तुम्ही. समुद्राला लागलेली कीड. ए बोल ना, एनएक्स कुठे? प्रश्न तुला विचारलाय, उत्तर दे. एनएक्सला सोडा आधी, सगळं सांगतो. मारला एनएक्सला, रोगननी मारला त्याला. हंटर पण होता तिकडे. आणि मी पण होतो. हंटर, युझीने ट्रेस केलं त्याला. मला बोलायचंय त्याच्याशी. शार्कचं समुद्र. शार्कचं साम्राज्य. क्रॅकन सापडलाय. गुड. मी कॅपला पाठवतो. कॅप, संपव त्याला. संपवू नकोस, मला इन्फॉर्मेशन हवी. काय शेट, गायब झाला तुम्ही. फॅमिली कुठे असते तुमची? ए हंटर, हंटर डोंट. तोंड सांभाळून. तुला माहित आहे का कोणाशी बोलतोय तू? एनएक्सला मारलं ना, कोणाला सोडणार ना. शार्कचं समुद्र. शार्कचं साम्राज्य. शार्कचं साम्राज्य. संपवलंस हंटरला? नाही. तू काय मारणार मला? मी तर आधीच मेलोय त्या पावसात. त्या मायावी पिशाच्याने मला एक स्वप्न दाखवलं. गर्दन काळ आता अजूनच खतरनाक झालाय. माझा आश्रित हो, साम्राज्यात तुझा असेल. आणि मग रोगन इज नो मोर. काय? कसं? कर्दन काळनी बळी घेतला त्याचा. त्या निगेटिव्ह एनर्जीज पासून वाचवण्यासाठी जे जे करता येईल ते सगळं केलं. जे नको व्हायला होतं तेच झालं. मग आता आपण काय करायचंय? हंटरनी आपल्याला मारायला माणसं पाठवली आहेत. सॉरी पिराना, आता तू बंडखोर आहेस. सगळे येतील आणि तुला फाडून टाकतील. आता आपण त्यांच्यासाठी गद्दार आहोत. ओके, आणि मग आपल्या बाजूने कोण आहे? युझी आहे,
ती काही माणसांना ट्रेस करते. ते आपल्याला मदत करू शकतील कदाचित. कदाचित. वी कांट बी शुअर. मला समजत नाहीये की काय चाललंय नक्की. गेली 12 वर्ष मी असं समजत होतो की आपण एका कार्टलचा भाग आहोत. कार्टन? तुला एवढं सांगितलं तरी समजलं नाहीये. कार्टन नाहीये. दिस इज अ सिक्रेट सोसायटी. सिक्रेट सोसायटी काय आहे आणि कशासाठी? याचीच उत्तरं मिळवायची आहेत. आपल्याला आता अजून जास्त सावध राहावं लागणार आहे. मरणारेस. आता माझ्या हातात काही नाहीये. कारण आता सुरू होईल संक्रमण. गेले काही दिवस मी हे सगळं नक्की काय चाललंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या हाती जे लागलंय ते ऐकून माझाच विश्वास बसत नाहीये. पण हेच सत्य आहे. मी यात इन्व्हॉल्ड असलेल्या अनेक लोकांना बोलता करण्याचा प्रयत्न केला. पण कोणालाच काही धड माहिती नाही. ते फक्त दिलेलं काम करत होते आणि त्यातले काही तर समाजात इतर लोकांमध्ये मिसळून राहत होते. मी अनेक लोकांना भेटलो. त्यातल्या काहींना कदाचित एका मोठ्या वादळाची चाहूल लागली. म्हणून त्यांनी शक्य तेवढी मदत करून स्वतःलाच संपवून घेतलं. तर इतर काही होते ज्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. माझ्यासारखे काही लोक आहेत. आम्ही काही हिरोज नाही. पण हे जे काही सुरू आहे हे थांबवण्यासाठी आम्हाला जे शक्य आहे ते आम्ही करतोय. त्यातल्या काहींना प्रतिशोध हवा आहे, तर काहींना फक्त माझी निस्वार्थपणे मदत करायची आहे. यस युझी. तारा माझ्यासोबतच आहे. शी इज सेफ. नो, डोंट वरी. शी डझंट नो. पण ताईला हे कळलं पाहिजे. नॉट राईट नाव. ॲट द राईट टाईम. बाय द वे, यू वर सपोज टू बी ताराज फ्रेंड. आय कॅन हेल्प. गुड लक. तू याला कसं ओळखतोस? मोठी स्टोरी आहे. तुला सांगायला 9 एपिसोड्स लागतील. मला हे सगळं खूप सावधपणे ऑपरेट करावं लागतं. ही सिक्रेट सोसायटी म्हणजे एखाद्या साम्राज्यासारखी आहे आणि या साम्राज्याचा सम्राट म्हणजे शार्क. अनेक वर्ष अनेक शार्क्स होऊन गेले. ते कोण होते हे कायम गुपित राहिलं आणि कदाचित ह्यापुढेही गुपित राहील. पण क्रॅकनने बंड पुकारला आणि त्याला संपवण्यात आलं. निदान असं भासवण्यात आलं. कारण तेव्हापासून या सगळ्यात एका फॅक्शनने क्रॅकनला गुप्तपणे एका सेफ हाऊसमध्ये ठेवलं होतं. मी कसा बसा क्रॅकनपर्यंत पोहोचलो. हे बघा, आम्हाला गरज आहे तुमच्या मदतीची. हे काय आहे हे जाणून घ्यायचंय आम्हाला. काय करायचं जाणून घ्या. कदाचित कर्दन काळाला थांबवू. निष्पाप लोकांचे बळी जातील नाही तर. पडा तुम्ही. समाजाला त्रास होत नाही असं तुम्हाला वाटतं. साम्राज्याचं कामच आहे सोसायटी कोलॅप्स करायचं. म्हणजे शतकानुशतके हेच काम चालत आलंय. केव्हापासून मलाही माहित नाही. मला क्रॅकनकडून खूप महत्वाची माहिती मिळाली.
क्रोध, वासना आणि लालसा या गोष्टींनी हा संपूर्ण समाज, संपूर्ण सिस्टीम कोलमडून जावी यासाठी हे साम्राज्य काम करतंय. आणि या सगळ्याची सुरुवात झाली ती कर्दन काळपासून. याचा शेवट होईल काळमाया या त्याच्या रूपात. या सगळ्याचा हेतू अधर्म आणि तमस. यासाठी या साम्राज्याने अनेक प्रयत्न केले, पण कित्येक शतकांपूर्वी कोणीतरी एक अज्ञात योद्धा होता ज्याने या कर्दन काळचा पराभव केला. असतो मा सत्कमया, त्याला एका वेगळ्या क्षेत्रात, एका वेगळ्याच वास्तवात पाठवून दिले. तमसो मा ज्योतिर्गमय, आणि या प्रदेशाला, त्या साम्राज्यापासून मुक्त केलं. पण त्या योद्ध्याच्या मृत्यूनंतर काही लोक एकत्र आली आणि त्यांनी हा साम्राज्य पुन्हा उभं केलं. आणि आत्ता रोगनमुळे तर कर्दनकाळ स्वतःच परत आलाय. ही एका घनघोर युद्धाची सुरुवात आहे. आणि यावेळी तो योद्धा नाही आहे, फक्त कर्दनकाळ आहे. रोगनला ज्या शस्त्राने मारलं त्याच शस्त्राने तो मरेल. मग मी संपवेन त्याला. मला असं वाटतंय तुला विचार करावा लागेल यावर. माझ्याकडे काही पर्याय नाहीये. हे बघ, आय अंडरस्टँड. विचार करायला वेळ नाहीये आपल्याकडे. खरंच वेळ नाहीये आपल्याकडे. थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन क्रॅकन. आय थॉट यू आर डेड, पर कोई बात नाही. आता मार. प्रखर, हे सगळं आपल्याच आयुष्यात का? तू का नाही थांबवू शकतेस? आय वॉन्ट टू बी अ गुड फादर नंदिनी. हे जे काही करणार आहे त्याच्यातून जे पैसे येणार आहेत त्यातून तर पियुषाची ट्रीटमेंट होईल ना. आपण काही दुसरा मार्ग नाही का शोधू शकत? नाहीये काही दुसरा मार्ग. तुझी इच्छा नसताना का करतोयस तू असं? तिची ट्रीटमेंट होणं जास्त महत्वाचं आहे. तिच्यासाठी मी काही पण करायला तयार आहे. तुझा निर्णय मी कधी बदलू शकले का? अख्ख्या जगाशी भांडून माझ्याशी लग्न केलंस आणि आता मुलीच्या बाबतीत तेच करतोयस. अरे कोण आहेत ती लोक, मला तरी सांग. रोगन म्हणून कोणीतरी आहे. तो म्हणालाय की तो तुम्हाला काही कमी पडू देणार. म्हणून कोणीतरी? ज्या व्यक्तीचं तुला नाव माहिती नाही त्याच्यावर तू विश्वास ठेवतोयस? माझ्याकडे काही पर्याय नाहीये. कदाचित यापुढे माझं काहीतरी कोडनेम असेल आणि प्रखरचं अस्तित्व संपलंय असं समज. पुन्हा केव्हा येशील? येईन. आणि तेव्हा पियुषा चालायला लागलेली असेल. आपण तिला घेऊन बागेत जाऊ. ती अशी चालेल, धावेल. येईन मी तेव्हा. एक विचारू? तुझ्या मुलीला कोणता आजार? SMA. ठीक आहे, मी येतोय तुझ्यासोबत. नाही, ही माझी एकट्याची लढाई आहे. तुला सांगितलंय तेवढं काम कर. सगळे एव्हिडन्स गाडीमध्ये ठेवले, ते UZ-पर्यंत पोहोचव. आणि बाकी काही एव्हिडन्स मिळतात का बघ. आणि मी आल्यावर ठरवू बाकी पुढे काय करायचं ते. समजा मी नाही आलो तर ताराला सेफ ठिकाणी घेऊन जा. आणि तो तिचा मित्र? यू नो व्हॉट टू डू. कर्दनकाळ, समोर ये. माझा आश्रित हो, साम्राज्यात तुझा असे. मला नकोय यातलं काही. मी मारायला आलोय तुला. रोगनचा बदला घ्यायचा मला. मूर्ख मनुष्य, हे सगळं कशासाठी आणि का? मी तुझं शरीर आणि आत्मा वेगळं करू शकतो आत्ताही. मला रक्त हवंय, मला आत्मा हवाय. संक्रमण सुरू झालंय. जा, ताराला घेऊन ये. जसं रोगांनी मला माझं अस्तित्व मिळवून दिलं, तसं तारा माझ्या असीत मायाला अस्तित्व मिळवून दे. आणि मग आम्ही एक रूपवानी बनवू.
तू मेला कसा नाहीस? अर्धवट ज्ञान कायम धोकादायक. मी या शस्त्राने मरू शकतो, पण तेव्हाच जेव्हा हे शस्त्र चालवणारा व्यक्ती तो असेल ज्याचं रूप मी घेतलंय. मी तुझं रूप नाही घेतलंय, मी तर त्याचं रूप घेतलंय. प्रखर. तू मला नाही मारू शकत प्रखर. मी मायावी आहे. तारा माझी असेल. आता माझा समुद्र, माझं साम्राज्य. एके, आय एम शेअरिंग ताराज लोकेशन. विशाल तू आहेस तिथंच थांब. आय गेस तो तिथंच येतोय. लक्ष ठेव. डू यू कॉपी? आय एम गन गो किल गली. विशाल, डू यू कॉपी? ते सगळं ठीक आहे, पण समुद्रातला सगळ्यात मोठा मासा कोणता? शार्क. फालतू प्रश्न विचारू नकोस. ते तसं नाही, आपला खरा समुद्रातला. वेल. वेलला मराठीत काय बोलतात? मी कम्प्लिटली ओके आहे गॉड स्पीड. सॉरी, मला ती सवय आहे तुला गॉड स्पीड म्हणायची. बाय द वे, आय लाईक युअर न्यू गेमिंग नेम. इट साऊंड्स कूल. आय सी यू अराउंड. देव मासा.